तर आपल्याला बनवायचं आहे कांदा भजी. चला तर मग करूया. तर पहिले आपण घेतलेत मिरच्या आणि मीठ, त्याला घेऊयात कुटून. त्याच्यानंतर कोथिंबीर चिरून घेऊयात. चिरून घेतल्यानंतर आपण बारीक बारीक कसं उभा कापलेला कांदा घेतला होता, त्याला एकदम असं सुटसुटीत करून घेऊयात, कारण की ते एकदम असं पाणी वगैरे सुटतं त्याला आणि छान पण होतं. त्यानंतर टाकायचे जिरे. जिरे टाकल्यानंतर टाकायचा आहे ओवा. ओवा झाल्यानंतर जो आपला टाटाचा सोडा असतो तो टाकायचा आहे. नंतर हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर त्याच्यात कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर झाल्यानंतर त्यात आपल्याला लागेल तेवढं बेसन पीठ टाकायचं आहे. आपल्या अंदाजानुसार करायचं आहे सगळं बरं, कारण की मी पण घरच्यांच्या आपल्या मेंबरच्यानुसारच करते. घरी जेवढे मेंबर आहे तेवढे. त्याच्यानंतर आपण जो कुटलेल्या मिरच्या होत्या मीठ टाकून त्या टाकायच्या आहेत. नंतर त्या बॅटरला 10 मिनटं ठेवायचे. तसंच 10 मिनटं झाल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्याला पाणी वगैरे सुटलं आहे. त्यानंतर जे गरम केलेलं तेल होतं आपण ते 2-3 चमचे त्यात टाकायचे आणि आपण हाताने सोडतो, पण आम्ही ते चम्मचने सोडतो, कारण की ते एकदम छान होतं आणि भारी पण होते ते. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे भजे म्हणजे पकोडे आपले तळत आहेत. आणि पावसाच्या दिवसात पकोडे खायची मजाच वेगळी आहे. बघू शकता किती छान पकोडे तयार झालेत ते. बघा, नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. ट्राय करून बघा.